आपण मलकापूर येथे आलेलो आहे, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर येथे आलेले. या काकांना आपण कांद्यासाठी सॉइल केअर, सनगार्ड आणि सन महाराजा हे 3 प्रोडक्ट दिले होते. ते आळवणी करण्यासाठी सांगितलं होतं आणि जे कांद्यामध्ये फरक जाणवलाय, आज कांद्याला 8 दिवस झालेले आणि कांद्याचं तुम्ही बघू शकता, हा जो मुळेचा प्रकार आहे हा खूप वाढलेला आहे. त्याच्यानंतर जो पोसण्याचा प्रकार आहे हा पण जास्त पोसलेला आहे. आणि काका तुम्हाला काय वाटतं कांद्यामध्ये बदल? हा, पहिलं त्याचं आहे ना, द्यायच्या अगोदर लय पिवळापणा होता. लई पिवळापणा होता. आता त्याची पात बी वाढलेली आहे आणि त्याचा पिवळापणा पुरा निघून गेलेला आहे. पिवळापुरा पण निघून गेलेला आहे. हा. आणि जी हाईट जशी आहे कांद्याची, पहिले ती जशी आता हे पाणी तुम्ही भरलेले आहे, माती वगैरे लावलेली, याच्यापेक्षा किती वाढली ती हा, हाईट? भरपूर वाढली ना. हाईट पण डबल भरपूर ना, समजून घ्या. हं? डबल न डबल न वाढलेली, हाईट वाढलेली. किती दिवसात? 8 दिवसात. 8 दिवसामध्ये. तुम्ही समाधानी आहात हा प्रोडक्ट वापरून? समाधानी आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. आणि लोकांनी वापरायला पाहिजे का? हा, लोकांनी वापरायला पाहिजे, त्याला रिझल्ट घ्यायला पाहिजे. रिझल्ट घ्यायला पाहिजे. पहिले एकदा वापरून एकदा विश्वास ठेवून हा. घ्यायला पाहिजे आणि हा. वापरायला पाहिजे. बरोबर. काकाचं म्हणणं आहे बाबा की एकदा शेतकऱ्यांनी घेऊन आपल्या शेतामध्ये अर्धा एकर, 1 एकर, काकांनी तर 2 एकर वापरले. अनवळखी असताना 2 एकर वापरले आणि त्यांना रिझल्ट चांगला आला आणि आज ते एकदम खुशी आहे. त्यांना वाटतं हॅपी येते. आज बघू शकता कांदा दाखवा. हे जे साईज बघताय तुम्ही, एकदम सारखी साईज आहे, कुठेही गॅप नाही. पिवळापणा जो पडलेला होता कांद्यावर, जो कुठे इथं या साईडला जो हे झालता, तो कसा झाला आज? रिझल्ट एकदम हिराकार. हिरवागार झाला. जसं कुजल्यासारखं वाटत हा, होतं, पिवळापणा होता. पिवळापणा होता. आणि जो असं जे रान दिसत होतं, हा, आज एकदम हिरवगार झालेली, शेवळवणी एकदम झाकलेवणी झालेली. झालेली.